नगदुहितेचा पतिमित्र जोडू कळी काळाचा पाडू काय आम्हा सुखाचे आगर वेदाचे जे सार साधूचे माहेर आनंदाचे आनंदाचा कंद दयेचा सागर चातका आधार मेघ जैसा सुखाचे आगर वेदाचे जे सार साधूचे माहेर आनंदाचे महादेव म्हणे नाही भव भय कोंदले सबाह्य शिवरूप सुखाचे आगर वेदाचे जे सार साधूचे माहेर आनंदाचे जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्षदाता तुझ्या पायरीशी सदानंथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने जीव स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा अगातु मन्मथा गातु अनंता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा कैलासीच्या शंभोराया आधी वंदन तुझे पाया आधी वंदन तुझे पाया आधी वंदन तुझे पाया कारण अकारण करुणावर्णालय अखिल गुणनिधान अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष परमात्मा भगवान शिव शंकराचा अर्थात भगवान केदारेश्वराच्या नामचिंतनाचा 28 वर्ष पूर्ण करून 29व्या वर्षातील अनेक संत महंताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पावन पवित्र क्षेत्र पावन पवित्र ग्राम मौजे आरळी तालुका बिलोली येथे मागच्या अनेक वर्षापासून अत्यंत श्रद्धेनं अत्यंत उत्साहानं अत्यंत निष्ठेनं सुरू असलेला भव्य दिव्य असा हा अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण तथा नाम संकीर्तन महोत्सव या महोत्सवातील महद्भाग्यानं या वर्षीच्या या नामयज्ञातील माझ्या हिस्साला वाट्याला आलेल्या 6व्या दिवसाच्या नामसंकीर्तन प्रसंगी प्रथमतः या विश्वाचा चालक मालक धनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष परमात्मा भगवान शिव तथा भगवान केदारेश्वराच्या मंगलचरणी अनंत 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 प्रणिपात करून त्याच्याच पंचमुखापासून उत्पन्न श्रीमद जगद्गुरु पंच आचार्यांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करून अखिल विश्वाला समतेचा संदेश देणारे क्रांतिज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पावन चरणारविंदे अनंत प्रणिपात करून
अखिल विश्वाला माणसानं माणसाशी माणसासारखं कसं वागावं ही सदाचरणाची सर्वश्रेष्ठ परंपरा हरगौरी संवादाच्या निमित्ताने अखिल विश्वाला विदित करणारे संत शिरोमणी संत शिवयोगी मनमत माऊलींसह ज्यांचा अभंग आज आपण चिंतनाकरिता सेवेकरिता निवडला श्रीमंत श्री महादेव प्रभू यांच्या सह सकल संत महंताच्या पावन चरणारविंदे अनंत प्रणिपात करू। निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा अशी हाक ज्या राष्ट्रसंतांनी दिली। नवे नवे बुडते हे जन न देखवे डोळा या वक्तीप्रमाणे ज्यांनी समष्टीच्या कल्याणाकरिता 104 वर्षाचं दिव्य आयुष्य तुम्हा सर्वांच्या सार्थकीकरिता उद्धाराकरिता ज्यांनी चंदनासारखं झिजवलं असे स्वानंद सुख निवासी त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्यजी गुरु महाराज अहमदपूरकर यांच्या पावन चरणारविंदे अनंत प्रणिपात करून ज्यांनी निसीम कृपा आशीर्वादाने हा उत्सव आपल्या गावामध्ये होतोय असे स्वानंद शिकवणासी त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय सद्गुरु सिद्धेश्वरलिंग शिवाचार्यजी महाराज गडगेकर यांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करून माझे गुरुवर्य त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय सद्गुरु विरूपाक्षी शिवाचार्यजी महाराज मुखेडकर गुरु महाराजांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करून त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्यजी महाराज बेटमुगरेकर तथा त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय सद्गुरु शिवानंद शिवाचार्यजी महाराज तमलूरकर या सर्व शिवाचार्य वंदनीय शिवाचार्य महाराजांच्या गुरु महाराजांच्या पावन चरणारविंदे अनंत प्रणिपात करून माझी जन्मदात्री आई सोमनाबाई गोविंदप्पा स्वामी माझ्या मातेच्या चरणी अनंत प्रणिपात करून पंचक्रोशीतील उपस्थित जपी तपी ध्यानी ज्ञानी आचार्य प्राचार्य प्रचारक प्रसारक तत्ववेत्ते महिला पुरुष शैव संप्रदायाच्या अखंड सेवेमध्ये असणारे नामवंत असे शिवकीर्तनकार नामवंत असे कथाकार नामवंत असे गायनाचार्य नामवंत असे मृदंगाचार्य नामवंत असे समाधी निवादक नामवंत असे विनेकरी नामवंत असे भालदार चोपदार तथा उपस्थित समस्त स्त्री पुरुष भजनी मंडळ सर्वस्त कलावंत मायबापांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करू। खरं तर महाराष्ट्रातली मोजकीच पण अत्यंत गुणीजन कलावंत मंडळी आज या ठिकाणी साथीला उपस्थित आहे। मला वेळेअभावी जरी सर्वांची नावं घेणं शक्य नसलं तरी ज्यांची गोड आपण चाल ऐकलात परमादरणीय या गावचं भूषण आमचे मित्र परमादरणीय गायनाचार्य प्रकाशजी पाटील त्यांची सुंदर अशी साथ ज्यांनी केली परमादरणीय आमचे देवदासरावजी पाटील बर्गे गोड अशी चाल ज्यांनी साथ केली त्यासोबतच परमादरणीय गायनाचार्य आदरणीय कपिलजी दादा आहेत। परमादरणीय गावातली परिसरातली सगळी गुणीजन कलावंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। माझ्या डाव्या बाजूला जी गुणीजन गायनाचार्य आहेत उजव्या बाजूला परमादरणीय महाराज जे आहेत ही सगळी वंदनीय मंडळी या सर्व गायनाचार्यासह महाराष्ट्रातला अगदी कमी वयामध्ये परमादरणीय माझे बंधू महादेवप्पा स्वामी नंदगावकर यांचा मृदंग एका बाजूला ऐकावा आणि दुसऱ्या बाजूला तेवढ्याच तोडीचा मृदंग ज्याचा ऐकावा माझा अत्यंत आवडता मृदंगाचार्य माझा ज्ञानेश्वर विभूते एकदा ह्या लेकरासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत। आपल्याही गावामध्ये अमोल लाकडे नावाचं एक अत्यंत सुंदर वादक राहतो त्याच तोडीचा माझा मित्र ज्ञानेश्वर या ठिकाणी साथ देत आहेत। त्याचबरोबर माझ्या पाठीमागे उभे असलेल्या माझ्या सगळ्या मातृवर्ग भगिनी महिला मंडळ या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। परमादरणीय विनेकरी दोन्ही माऊलींच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करतो। माझ्या दोन्ही बाजूला उभे असलेले सगळ्या कलावंतांसह भालदार म्हणून उभे असलेले परमादरणीय बाबा आहेत त्याचबरोबर पेटीला साथ देणारे वंदनीय पाटील आहेत या सर्व गुणीजनांच्या चरणी अनंत प्रणिपात करतो। खरं तर आजची ही सेवा केवळ बिलोली तालुकाच नव्हे नांदेड जिल्हाच नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर संबंध विश्वभर ज्या निमित्तानं प्रसारित होते। आपल्या नायगाव येथील एक अत्यंत निष्ठावंत भक्त म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतोय मनमत माऊली यूट्यूब चॅनेल यांच्या माध्यमातून ही सेवा सर्वत्र प्रसारित होते त्यांच्या सेवेला मनस्वी धन्यवाद देतो। त्याचबरोबर ज्यांनी मला अत्यंत आदरानं सन्मानानं या ठिकाणी बोलवलं नामसंकीर्तनाची संधी दिली ते या सप्ताह समितीचे समस्त संयोजक आयोजक ग्रामस्थ आरळी नावच घ्यायची म्हटली तर सगळ्यांचीच नावं सहज पाठ आहेत। वेळेअभावी आपण थोडं पुढे चलू। आज ज्यांनी अन्नदानाची सेवा केली खरं तर आजचं महादान होतं नुसतं अन्नदान म्हणता येणार नाही महादान होतं। परमादरणीय एक अत्यंत निष्ठावंत भक्त श्री विक्रांतजी कुलकर्णी आणि त्यांचा समस्त परिवार अनंताची सेवा काय आपण नेहमी करताय। भगवान केदारेश्वराची कृपा तुमच्यावर अनंत असावी नेहमी असावी अशी मंगलमय प्रार्थना करतो। अन्नदाता सुखी भव अशी मंगलमय प्रार्थना त्यांच्या चरणी करतो। त्याचबरोबर माझ्या समोर अत्यंत शुद्ध अंतकरणाने उपस्थित परिसरातील गावातील सगळी लहान थोर स्त्री पुरुष आबाल वृद्ध श्रोते मायबापांच्या चरणी अनंत प्रणिपात करतो। माणसानं माणसाची केलेली माती 3 दिवसाला सावडायला मिळती पण एखाद्या साऊंड सिस्टीम वाल्यानं जर एखाद्या कीर्तनकाराची माती केली तर ती कोणाच्याच बापाला सावडायला मिळत नाही। अशी कोणाचीच माती होऊ नये अशी सुंदर नाती जोपासणारे तिरुमला साऊंड सिस्टीम आरळी यांच्या सेवेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। अतिशय सुंदर सेवा त्या मागच्या अनेक दिवसापासून देत आहेत त्यांच्या सेवेला मनस्वी धन्यवाद देतो।
मी ज्यांच्याकडे आलो, ज्यांनी माझं आदरातिथ्य केलं, परमादरे गंगाधरराव पाटलांचं घर असो, प्रकाश पाटलांचं घर असो, आदरणीय नागनाथरावजी पाटील आहेत, आमचे संजू पाटील दुडले आहेत, आदरणीय पाटील आहेत, ही सगळी वडीलधारी आणि संप्रदायाची सेवा करणारी गावातले परमादरणीय आमचे पाटील आहेत. सगळीच तुम्हा सर्व उपस्थितांच्या चरणी फार वेळ न घेता तुम्हा गावातील आणि परिसरातून आलेल्या समस्त लहान थोर स्त्री पुरुष आबाल वृद्ध श्रोते मायबापांच्या चरणी अनंत प्रणिपात करतो. जे माझ्या समोर पायलाम करून बसले असतील, गुडघे वर करून बसले असतील, मंडपाच्या बाहेर बसले असतील, मंडपाच्या बाहेर उभे राहिले असतील. महाराजांनी सुरुवातीलाच विनोद सांगितला, चुटुकला सांगितला, हसवलं खेळवलं, आरची परशा सैराट गिराटचे गाणे गिणे म्हटले तरच थांबावं, नाहीतर कशाला झोप खराब करावी असा वाटणारा तो श्रोता. जो नेहमी कीर्तनाला येतोय तो तर कसाही आलायच, पण जो कधीच कीर्तनाला येत नव्हता असाही एखादा बहादर जर चुकून आज कीर्तनाला आलेला असेल तर त्याच्याही चरणी अनंत प्रणिपात करतो. आणि माझ्या सेवेला याच ठिकाणी पंचाचार्या करू प्रथम नमन, दुसरे चरण मन्मथाला. कर्पूर गौरम करुणावतारं, संसार सारं भुजगेंद्र हरं, सदा वसंतो हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि. जयांची केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. सज्जन माय बापा, प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त वेळी नामचिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला गायलेला अभंग शैव संप्रदायातील थोर संत संत श्रेष्ठ महादेव प्रभू यांचा 4 चरणांचा सर्वांच्या दैनंदिन परिपाठातला जरी नसला तरी एखादी वेळेस गाथ्याचं चिंतन करत असताना कानावरून गेलेला अभंग असून प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ महादेव प्रभू महाराज भगवान शिवशंकराशी मैत्री करणाऱ्या, भगवान शिवशंकराशी सख्य भावानं भगवान शिवशंकराशी नातं जोडणाऱ्या शिवभक्ताचं सामर्थ्य प्रतिपादित करतात. शिवार मुख्य चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी या नामयज्ञाच्या निमित्तानं अल्पसा परिहार. अनेक संत महंताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं, पावन झालेलं, अत्यंत भक्तीची परंपरा अखंड प्रवाही ठेवणारं आपलं आरळी नामक या परिसरातलं धर्म कार्याच्या बाबतीमध्ये सर्वात अग्रेसर असणारं एक गाव. कदाचित या परिसरामध्ये धर्माच्या बाबतीत असो, सत्कार्याच्या बाबतीत असो, अथवा संप्रदायाच्या बाबतीत असो, एवढे उत्सव
क्वचितच एखाद्या गावात होतात. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आपण त्या आरळी गावामध्ये जन्माला आलात शिवार. अशा अत्यंत पवित्र पुनीत गावामध्ये, ज्या गावामध्ये अनेक वक्ते अनेक महात्मे या गादीवर येऊन बोलून गेले, अशा नामचिंतनाची नामसंकीर्तनाची समृद्ध परंपरा लाभलेल्या भगवान केदारेश्वराच्या मंगल दरबारामध्ये माझ्यासारख्या नवोदित कीर्तनकारांना फार काही बोलायचं शिल्लकच नसते. मी आज या ठिकाणी जर फार काही बोलायचा प्रयत्नच केलो तर काय होईल सांगू का? समुद्रावर पाऊस पाडल्यासारखं होईल. त्याची फारशी काही गरज नसते. मी जर फारच आज या ठिकाणी काही ज्ञान सांगायचं, फार तुम्हाला काही शहाणपणा सांगायचा प्रयत्नच केलो तर काय होईल सांगू का? भर पावसामध्ये मोठ धरल्यासारखं होईल. त्याची फारशी गरज नसते. मी तेवढ्या ताकदीने नक्कीच आलेलो नाही. मी आलोयच एवढ्या करिता. मागच्या अनेक वर्षापासून आपण भगवान केदारेश्वराच्या या मंगल दरबारामध्ये अत्यंत उत्साहानं, अत्यंत निष्ठेनं, अत्यंत नियोजनबद्ध आणि अत्यंत श्रद्धेनं हा अखंड शिवनाम सप्ताह करत आहात. आणि ज्या गावामध्ये भगवान शिवशंकराची भक्ती होते, ज्या क्षेत्रामध्ये भगवान शिवशंकराच्या आराध्य दैवताची उपासना होते, त्या भक्तांबद्दल, तिथल्या उपासकांबद्दल, तिथल्या परंपरेबद्दल माझ्यासारख्यानं फारसं बोलायचं नसते. त्याचं कारण संतांनी सांगितले. काय वर्णू मी महिमा त्याची, शिव शिव जो वदला. शिव शिव जो वदला. काय वर्णू मी महिमा त्याची, शिव शिव जो वदला. शब्द रूपाने जनु शिवशंकर, शब्द रूपाने जनु शिवशंकर, हृदयामध्ये शिरला दयाळा मंत्र मनी ठसला. जे उपासक भगवान शिवशंकराची, भगवान केदारेश्वराची उपासना करतात, त्यांचं वर्णन करणं शक्य नाही महाराज. शास्त्र सांगते, संत सांगते, आधी व्याधी ही पळती भिवोनी, म्हणती काळ आला, पाहुनी ऐशा शिवभक्ताला, ये मही थर थरला, दयाळा मंत्र मनी ठसला. आपण सर्वजण शिव उपासक आहात, भगवान शिवशंकराची उपासना करतात. अशा अत्यंत पवित्र क्षेत्रामध्ये मी फार काही सांगण्याकरिता आलो नाही. मग आलोयच कशा करिता? मी एवढ्याच करता आलोय, आपण जी 29 वर्षाची शिवनामाची परंपरा प्रवाही केलात, जुन्या जाणत्या माणसांच्या अनुभवाला नवीन तरुणांची आपण जी सांगड घातलात, एवढा भव्य दिव्य मंडप, एवढा सगळा लाइटिंगचा भगवान केदारेश्वराचा साज तुम्ही केलात, या अशा पवित्र वातावरणामध्ये आपणही जावं आणि आपलंही जीवन धन्य करून घ्यावं, एवढ्याच करता मी आलोय शिवार. सप्त्याचं किती वर्ष आहे पाटील? 29. एखादा उत्सव, एखादी परंपरा, एखादं कार्य 29 वर्षापर्यंत चालतंय हे बोलायला सोपं आहे, पण प्रत्यक्षामध्ये फार अवघड आहे. 1-2 वर्ष सुद्धा काही गोष्टी टिकत नाही, 2-3 वर्षामध्ये कोलमडून पडतात. एखादा उत्सव, एखादा सप्ताह 29 वर्षापर्यंत एवढ्या उत्सवानं, एवढ्या अत्यंत भव्य दिव्य स्वरूपानं चालण्याकरता 3 गोष्टींची गरज असते. ऐका, एखादा उत्सव 29 वर्ष चालण्याकरता काही जणांच्या आशीर्वादाची गरज असते. एखादा उत्सव एवढ्या वर्षापर्यंत चालण्याकरता काही जणांच्या मार्गदर्शनाची गरज असते. आणि एखादा उत्सव 29 वर्षापर्यंत चालण्याकरता काही जणांच्या सहकार्यांची गरज असते. शिवार ह्या उत्सवाला 3 गोष्टींची गरज लाभलेली आहे, म्हणून हा उत्सव इथपर्यंत आला. कोणाचा आशीर्वाद आहे या उत्सवाला? मी स्वाभिमानानं सांगतो, या कलियुगामध्ये अवतार घेऊन ज्यांनी आम्हाला अत्यंत तृप्त केलं, अशा वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्यजी महाराज अहमदपूरकर गुरुवर यांचा आशीर्वाद आहे.
अशा संत महात्म्याच्या आशीर्वादाशिवाय हा उत्सव एवढ्या पुढे जाऊ शकला नसता। या उत्सवाला राष्ट्रसंतांचा आशीर्वाद आहे, त्याच सोबत या उत्सवाला त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय लिंगैक्य सिद्धेश्वरलिंग शिवाचार्यजी महाराज गडगेकर गुरु महाराजांचा आशीर्वाद आहे। मान्य, ह्या दोघांचा आशीर्वाद आहे, ह्या दोन संतांचा। ह्या उत्सवाला काही जणांच्या मार्गदर्शनाची गरज असते। कोणाचं मार्गदर्शन आहे या सप्त्याला? प्रामाणिकपणे सांगतो या गादीवरून, या उत्सवाला आपल्या गावातल्या भजनी मंडळाचं मार्गदर्शन आहे। कुठल्याही गावातली परंपरा, सप्त्याची परंपरा सुरू ठेवण्याकरता फार मोठं योगदान गावातल्या भजनी मंडळाचं असते। या भजनी मंडळासाठी एकदा टाळ्या वाजवा। मला कोण्याही भजनाचं वाल्याचं नाव घेणं शक्य नाही, कारण इथं फार मोठ्या संख्येने आपण भजनी करूया। एखादी परंपरा प्रभावी ठेवण्याकरता त्या गावचं भजनी मंडळ कारणीभूत असते। या भजनी मंडळाचं या सप्त्याला काय आहे? मार्गदर्शन आहे। कोणाची तारीख घ्यावी, कलाकार कोण बोलवावेत, सिस्टीम कुठली लावावी, मंडप कसा टाकावा, या सप्त्याचं स्वरूप समजण्याकरता, हे स्वरूप चांगलं होण्याकरता जेवढं गाववाल्यांचं सहकार्य आहे त्याहीपेक्षा 2 पावलं पुढे जाऊन, कारण ही परंपरा त्या भजनाची त्यांनी प्रवाहित ठेवलेली असते। पहिली गरज आहे आशीर्वाद, दुसरी गोष्ट आहे मार्गदर्शन, आणि तिसरी गरज असते या उत्सवाला सहकार्यांची। सहकार्य कोणाचं असते? एकतर परिसरातल्या या कलावंतांचं सहकार्य असते आणि गावातल्या तरुणांचं सहकार्य असते। गावातल्या सगळ्या तरुण पिढीसाठी आणि या परिसरातल्या कलावंतांसाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण या परिसरातल्या कलावंतांशिवाय आपला सप्ताह गोड होऊ शकत नाही आणि गावातल्या तरुणांचं सहकार्य असल्याशिवाय हा सप्ताह पूर्ण होऊ शकत नाही। काय फायदा या सप्ताहाचा? एक विधान करून जातो। आता माझ्या बाजूला ही लहान लेकरं बसलीत, हे लेकरू विभूती लावून 9:45 वाजता पासून इथं उभा आहे। माझ्या बरोबर बरोच इथं लहान लेकरं थांबून आहेत। का उत्सव करावा त्याचा एक फायदा सांगून जातो। या उत्सवाच्या निमित्तानं, या शिवनाम सप्त्याच्या निमित्तानं या मंडपात आलेली ही जी सगळी लहान लहान लेकरं आहेत, लहान मुलं आहेत, लहान मुली आहेत, हे लेकरं उद्या चालून भविष्यामध्ये इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, वकील होतील, तहसीलदार होतील, हे मी आत्ता सांगू शकणार नाही। पण या सप्त्याच्या निमित्तानं भगवंताच्या दरबारात आलेली, कानावर संतांचे वचन पडलेली, मनमत माऊलीची परमरहस्यातली एखादी ओवी पडलेली ही सगळी तरुण लेकरं भविष्यामध्ये चांगले माणसं मात्र नक्की होतील। किमान आपल्या म्हाताऱ्या मायबापाला घराच्या बाहेर जरी करी काढणार नाहीत, एवढा फायदा या सप्त्याचा होतो। शिवार अभंग 4 चरणाचा आहे, याची मला कल्पना आहे। घड्याळामध्ये 10:10 राष्ट्रवादीचा टाइम झाला, ह्याची मला कल्पना आहे। पण कीर्तनाची तारीख घेत असताना घेतलेला अभंग सगळा सोडवलाच पाहिजे हे ठरलं नव्हतं का प्रकाश पाटील? कीर्तनाची तारीख घेताना घेतलेला अभंग सगळा सोडवला पाहिजे हे ठरलं नव्हतं। ह्याचा अर्थ घेतलेला अभंग सगळा सोडवलाच पाहिजे हे मी ठरवून आलेलो नाही, आणि आरळीच्या कीर्तनाला मी ठरवूनही आलेलो नाही। शिवार ज्याला कळलं त्यानं ठीक आहे, नाही तर या शेवटी प्रसादाला। एकानं मला विचारलं, महाराज हे कलियुग आहे, कम्प्युटरच्या युगामध्ये जागतिकीकरण, व्यापारीकरण, खाजगीकरण, लोक चंद्रावर गेली आणि हल्ली तुम्ही हे धोतर घालून काय रात्रभर बोंबलत बसलात? मला एकानं प्रश्न केला, मी सांगतो बाबा हे कलियुग आहे। का उत्सव करावेत त्याचे 5 फायदे धावते सांगतो आणि चिंतनाकडे वळतो। का उत्सव करावा? हा कलियुग आहे। कलियुग बैठा मांड कुंडली, जाऊं तो मैं कहां जाऊं, हर घर में है रावण बैठा, इतने राम कहां से लाऊं। हे कलियुग आहे, इथं कोणी कोणाला मानायला तयार नाही। अशा कलियुगामध्ये आता आपण ज्या मंडपात बसलात, हा या विश्वातला एकमेव असा मंडप आहे, हा एकमेव असा दरबार आहे भगवान केदारेश्वराचा। या मंडपात येण्याकरता कसलेही नियम नाहीत, अटी नाही, शर्ती नाहीत। प्रकाश पाटील किती तिकीट लावलंय कीर्तनाला? काहीच नाही। इथं एकमेव असा मंडप आहे, इथं येण्याकरता अटी नाहीत, बंधनं नाहीत, शर्ती नाहीत। अन्यथा तुम्ही कुठेही जा, तुमचं लेकरू समजा पहिल्या वर्गात टाकायचं आहे, पहिल्या वर्गात, तिथला गुरुजी तुम्हाला नियम सांगतो, पहिलीला टाकायचं आहे, हो, मग आमची एक अट आहे, काय? किमान त्याचं वय 6 वर्ष झालंच पाहिजे।
गुरुजी पहिला नियम सांगतात 6 वर्षे पाहिजे तरच प्रवेश मिळते, नंतर मिळत नाही. तुम्ही 30 मार्क खान राहा, तिथं नियम आहे. तुमच्या मुलाचं, तुमच्या सुनेचं, तुमच्या नातवाचं मतदानात नाव टाकायचं आहे, तिथला अधिकारी तुम्हाला नियम सांगतो किमान त्याचं वय 18. मतदानात नाव टाकायचं असेल, तुम्ही गावचे कोणी सरपंच राहा, आमदार राहा, कोणी राहा, मतदानात नाव टाकायचं झालं तरी तिथं नियम आहे, अट आहे, शर्त आहे, किमान त्याचं वय 18 पाहिजे. तुम्ही कुठेही जा, तिथं काही नियम, अटी, शर्ती आहेत. पण भगवान केदारेश्वराचा, भगवान राष्ट्रसंतांचा किंवा राष्ट्रसंतांचा हा दरबार हा एकमेव असा मंडप आहे. अरे इथं कोणीही या, या रे या रे लहाना थोर, या रे लहाना थोर, या रे लहाना थोर, या रे लहाना थोर, असा संतांचा अथवा भगवंताचा दरबार आहे महाराज. इथं येण्याकरता कसलेही नियम, अटी, शर्ती नाहीत. कोणीही या, या रे लहान थोर, लहान या हरकत नाही, आणि एखादा फार वयस्कर आले तरी हरकत नाही. हे लेकरू माझ्या समोर बसले, इथं याला ऍडमिशन आहे, इथं याला प्रवेश आहे. आणि वयस्कर माझ्या समोर 80 वर्षाचे बाबाई बसलेत, त्यांना इथं यायला अडचण नाही. एखादी लुगडेवाली मावशी आली हरकत नाही, एखादी साडीवाली आली हरकत नाही. एक जण म्हणाली मला साडी घालता येत नाही, लुगडं घालता येत नाही, मी पंजाबी घालून येते, वेलकम. हा एकमेव असा दरबार आहे, इथं कोणीही येऊन एकत्र बसता येते. अन्यथा अन्य ठिकाणी आता एकही असा चित्रपट सध्या निघत नाही, जो चित्रपट आजोबा, मुलगा आणि त्याचा मुलगा तिघ एकत्र बसून बघू शकतील. या विश्वामध्ये एकमेव असं साधन शिल्लक आहे, त्याला नामसंकीर्तन म्हणा, जिथं 3 ते 4 पिढ्या एकत्र बसू शकतात, आनंद घेऊ शकतात. या रे लहान थोर, लहान या, थोर या, सगळे या, आणि काय करा, इथं येऊन विचार करा. काय विचार करा? ओहम कदवितम कदजातस्य कोवे कर्तस्य विद्यते. काय विचार करा? मी कोण आहे याचा विचार करा, मी कुठून आलो याचा विचार करा, मी कुठं आहे याचा विचार करा, मला कुठं जायचं याचा विचार करा, आणि जायचं तर कसं जायचं याचा विचार करा. माणसाच्या गरजा 3 आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. परवा मी असं बोललो तर एक जण मला म्हणाला, महाराज अन्न, वस्त्र, निवारा, आता ह्याच्यासोबत मोबाईलला बी धरा. अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्यासोबत काय धरा? मोबाईलला धरा. मोबाईल आता काय झाली, आमची गरज झाली. अशा या गरजावंत युगामध्ये आपण सर्वजण मिळून भगवंताचा उत्सव करत आहात. प्रकाश पाटील 29 वर्ष आहे, म्हणजे आपण 2 तप पूर्ण करून 3ऱ्या तपामध्ये प्रवेश केला. 24 वर्ष होऊन गेली, 2 तप झाली, 3रं तप सुरू झालंय. आपण भाग्यवान समजा स्वतःला. 29 वर्षाच्या सप्त्याचा आनंद आपण घेत आहात. माझी इच्छा आहे 29वा सप्ताह जसा आपण साजरा करताय ना, तसाच जो 25वा वर्ष आपण रौप्य महोत्सव साजरा केला, त्याचा पुढचा महत्वाचा टप्पा असतो सुवर्ण महोत्सव. कितवं वर्ष? कितवं? 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव साजरा होणार आहे. कोणाकोणाला वाटतंय आपल्या ह्या सप्त्याचा सुवर्ण महोत्सव व्हावा, 50वा सप्ताह व्हावा? कोणाकोणाला वाटते? आता प्रकाश पाटलाला वाटते म्हणजे माझी अडचण मिटली. माझी इच्छा आहे आपल्या गावात 50वा सप्ताह व्हावा. गुरुजी, सुवर्ण महोत्सव साजरा व्हावा, आपण सगळेजण त्या उत्सवाला असावेत अशी माझी इच्छा आहे. बाबा राहायचं का नाही? 21 वर्ष आहेत अजून सुवर्ण महोत्सवाला, राहायचं का नाही? वा. 50वा सप्ताह व्हावा, सुवर्ण महोत्सव आपल्या सप्त्याचा व्हावा. त्या सप्त्यातला 6वा दिवस माझ्याकडेच यावा. प्रकाश पाटील बरोबर? शिवार मी एवढीच अपेक्षा ठेवत नाही, नुसतं 50वा वर्षच नाही, अमृत महोत्सवही व्हावा
आणि माझी इच्छा आहे आपल्याच उत्सवाचा शताब्दी महोत्सव व्हावा, 100 वर्ष ह्या सप्त्याला पूर्ण व्हावीत आणि त्या सप्त्यापर्यंत आपण सगळी अशीच राहावीत. काय म्हणणं आहे? आणि त्याही सप्त्यामध्ये जमलं तर माझ्याकडे 6वा दिवस यावा. एवढं जमणार नाही पण जशी होईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करू. शिवार का उत्सव करावा 1 मिनिटात सांगतो आणि चिंतनाला आरंभ. ऐका, का उत्सव करावा ह्या उत्सवाचा फायदा सांगतो. पहिला भाग, हा उत्सव म्हणजे हा शिवनाम सप्ताह म्हणजे ऐक्याचा साधक आहे. हा उत्सव उत्साहाचा प्रेरक आहे. हा उत्सव प्रेमाचा पोषक आहे. हा उत्सव भावनाचा संवर्धक आहे आणि हा उत्सव धर्माचा रक्षक आहे. 5 फायदे होतात हा उत्सव करण्याचा. पहिला फायदा, हा उत्सव ऐक्याचा साधक आहे. या सप्त्याच्या निमित्तानं आपण सगळे एक होतो, एका मंडपात बसतो. हा पहिला फायदा. आणि सध्या ऐक्य ही आपल्या देशाची गरज आहे. चीन टपून बसलाय, पाकिस्तान तर रात्रंदिवस नजर ठेवून आहे कधी हे गटतात म्हणून. आणि आपण जर आपापल्या मतभेद विसरले नाहीत तर पुन्हा आपण गुलामगिरीकडे जाण्याला वेळ लागणार नाही. म्हणून आता तरी आपण सगळे एक व्हावं ही काळाची गरज आहे आणि या सप्त्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांमध्ये ऐक्य साधल्या जाते. पहिला फायदा. दुसरा फायदा, हा उत्सव उत्साहाचा प्रेरक आहे. हल्ली माणसाच्या जीवनातला उत्साह कमी झालाय. डिस्चार्ज व्हायल्यात बॅटऱ्या. या मोबाईल संस्कृतीमुळं प्रत्येक घरी एखादा मानसिक मनोरुग्ण सापडतोय, पेशंट सापडतोय. पूर्वीच्या काळी डॉक्टर असायचे, हृदयाचा वेगळा, हाडाचा वेगळा, डोळ्याचा वेगळा. आता काळ बदललाय महाराज. आता फेसबुकचा पेशंट तपासणारा डॉक्टर वेगळा, व्हॉट्सअपचा पेशंट तपासणारा वेगळा, इंस्टाग्रामचा पेशंट तपासणारा वेगळा. एवढा काळ आमचा पुढे गेलाय. म्हणून उत्साह जो कमी झालाय आपल्या जीवनातला, तो उत्साह जर वाढायचा असेल तर आजच्या गायक वादकांचा हा जो प्रयोग आपण करताय तो बघून किमान ह्या डिस्चार्ज झाल्या बॅटऱ्या चार्जिंग होतील. हा उत्सव आपल्या विचाराची संपलेली बॅटरी चार्जिंग करण्याकरता उपयुक्त आहे. पहिला फायदा ऐक्याचा साधक, दुसरा फायदा उत्साहाचा प्रेरक, तिसरा फायदा प्रेमाचा पोषक. इथं प्रेम पोषल्या जाते. आता तुम्ही ज्या चटईवर बसलात, ही चटई कोणी टाकली सांगा बरं, नाव सांगा. अरे इथं बसणाऱ्याला माहित नाही ही चटई कोणी टाकली आणि टाकताना टाकणाऱ्याला माहित नव्हतं ह्याच्यावर कोण बसणार आहे. ह्याला प्रेम म्हणा. थोडं पुढचं बोलतोय. माय मावल्यानो, कंगवे वापरता तुम्ही? कंगवे, नवीन कंगवा जेव्हा तुम्ही केसाला लावता, विंचरता, आनंद वाटतोय का थोडा त्रास होतोय डोक्याला? बोला बोला. थोडा त्रास होतोय. त्याचे कांगोरे दात नवीन असतात, टोचतात. नवीन कंगवा दाताला टोचतोय, केसाला टोचतोय म्हणून तुम्ही काय त्याला कानच घेऊन तासत बसता? तोच कंगवा फिरवत राहता, फिरवत राहता, फिरवत राहता. आणि प्रत्येक गावात असे कंगवे असतात. ह्याचा अर्थ त्यांना तुम्ही कानच घेऊन तासत बसू नका. त्यांना इथं येऊन बसू द्या, बसू द्या, बसू द्या. तेच त्रास देणारे कंगवे एके दिवशी तुम्हाला भांग पाडायला आनंद येतील. शिवार चौथा फायदा, हा सप्ताह उत्साहाचा प्रेरक आहे. आणि चौथा फायदा भावनांचा संवर्धक आहे. माणसाच्या भावना बदलल्यात आणि त्या भावना जर एकत्रित यायच्या असतील, भावना जर वृद्धिंगत व्हायच्या असतील, गावात भांडणं झालेले लोक मंडपात एकमेकांच्या समोर आले की उगाच शरणात करतात, लाजून का होईना. तिथं भावना वाढीला लागतात आणि भावना वाढण्याचा चौथा फायदा होतो. शेवटचा फायदा सांगतो, हा उत्सव म्हणजे धर्माचा रक्षक आहे. 12व्या शतकामध्ये क्रांतिज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी जी धर्माची संस्थापना अथवा धर्माची जी पुन्हा प्रतारणा किंवा पुन्हा धर्माचा उत्सव वाढवला, त्या क्रांतिज्योती महात्मा बसवण्णांच्या विचारांचा जागर करायचा असेल तर सध्या शिवनाम सप्त्याशिवाय पर्याय नाही. बागेवाडीला महात्मा अवतरले, भूलो की ईश्वर अन भूलो की ईश्वर. दैवत बसवेश्वर नामच दैवत बसवेश्वर. बसवेश्वर नाम दैवत बसवेश्वर. दैवत बसवेश्वर नामच दैवत बसवेश्वर. दैवत बसवेश्वर नाम दैवत बसवेश्वर. बागेवाडीला महात्मा उतरले, बागेवाडीला महात्मा उतरले, भूलो की ईश्वर, भूलो की ईश्वर. दैवत बसवेश्वर नाम दैवत बसवेश्वर. दैवत बसवेश्वर नाम दैवत बसवेश्वर. दैवत बसवेश्वर नाम दैवत बसवेश्वर. ज्या क्रांतिज्योती महात्मा बसवण्णांनी
एकोहम बहुश्याम, एकविधा भक्तीची जी संकल्पना मांडली, समतेची जी संकल्पना मांडली, ती संकल्पना जर समाजामध्ये नवीन पिढ्यामध्ये जर रुजवायची असेल तर या शिवनाम सप्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण सर्वजण मागच्या वर्षापासून हा उत्सव करत आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि उरलेल्या संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. शिवार या विश्वाचं जर बारकाईने निरीक्षण केलं, दोन प्रकारचे वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक वर्ग आहे इतर सर्व प्राणी आणि दुसरा वर्ग आहे मानवेतर प्राणी. एक आहे माणूस आणि दुसरे इतर सजीव. मग त्याच्यामध्ये पशु आले, पक्षी आले किंवा प्राणी आले आणि एका बाजूला आपण माणूस ठेवू. बघा, या दोघांमध्ये काही साम्य आहे, काही भेद आहे. माणसामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये काही भेद आहेत आणि काही गोष्टी सारख्या आहेत. भेद कोणता आहे? मानवाच्याच देहाला येऊन भजन करता येते, इतर योनीमध्ये येऊन भजन करता येत नाही. कधी बैलांनी सप्ताह केलेला पाहिला का आपल्या परिसरात? बैल सप्ताह करत नाहीत. ह्याचा अर्थ बैल भजन करत नाहीत. ह्याचा अर्थ बैल मंदिराकडे येत शिवार का हसला मला तर काय कळलं नाही. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. एक वर्ग आहे महाराज या विश्वामध्ये जो इकडे फिरतच नाही. अशासाठी मनमत माऊली फार गोड त्याला शिव्या घालतात. काय म्हणतात ऐका. काय केले काय केले काय केले काय केले हो, काय केले काय केले काय केले काय केले काय केले रांडले का, जन्म गमाविला जन्म गमाविला 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 नाही केले पासाधन, नाही केले पासाधन, काय माड्या त्या बांधून, नाही केले पासाधन, काय माड्या त्या बांधून, काय केले काय केले काय केले काय केले हो, काय केले काय केले काय केले काय केले काय केले रांडले का, जन्म गमाविला जन्म गमाविला गमाविला जन्म गमाविला गमाविला जन्म गमाविला. मनमत माऊलीने अशा करताय महाराज बोलून ठेवलं. काय केलंस बाबा? काहीच नाही. खाई पिये कुछ नाही, गिलास थोडे बारा. नरदेह मिळाला पण तो कळाला नाही, वाया गेला. काही काही बैल इकडे येत नाहीत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर फार गोड बोलतात त्याच्या संदर्भानं. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे हाय, जिसे पाना था उसको तो. अरे जे तुला मिळवायचं होतं ते तुला मिळवता आलं नाही. नको नको त्या साधनाच्या मागे लागून आयुष्य वाया घातलास. पहिला वर्ग आहे महाराज जो पशु पश्यासारखा वागतो, इकडे येत नाही. बैल कधी सप्ताह करत नाहीत आणि जे सप्ताह करत नाहीत त्यांना मी म्हणत नाही, तुम्ही समजून घ्या, त्यांना ज्ञान नाही. याची देही घडे देवाचे भजन. माणसाच्याच देहाला किंवा मानवाच्याच योनीला येऊन भजन करता येते, परमार्थ करता येते. इतर योनीला हे शक्य नाही. हा झाला भेद. आता साम्य आहे का? चार गोष्टी पशु पक्षी प्राणी आणि माणूस ह्यांच्या सारख्या आहेत. कोणत्या सारख्या आहेत ऐका. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिसी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान. आहार निद्रा भय आणि मैथून या चार गोष्टी प्राण्यांना पशूंनाही आहेत आणि आपल्यालाही आहेत. ऐका, चार गोष्टी सारख्या आहेत. कोणत्या कोणत्या? आहार. आहार म्हणजे जेवण. प्राण्यांना पशूंनाही जेवावं लागतंय, त्यांनाही आहाराची गरज आहे, आपल्यालाही आहाराची गरज आहे. निद्रा, त्यांनाही झोपेची गरज आहे, आपल्यालाही झोपेची गरज आहे. मैथून,
त्यांनाही मैथुनाची गरज असू शकते, आपल्यालाही शरीर धर्म म्हणून असू शकते, हा भाग वेगळा. पण चौथी गोष्ट आहे या विश्वामध्ये, त्याचं नाव आहे भय, म्हणजे भीती. ही भीती प्राण्यांना, पशूंनाही आहे आणि माणसाला बी आहे. त्यांनाही भय आहे, आपल्यालाही भय आहे. तुम्हाला भीती आहे का नाही? काय नाव बाळा तुझं? नाव काय? नाव सांग. मोठ्यानं सांग. तिथून सांग. आता काय नाव? शंभू. ही एवढे नाव अवघड झालेत महाराज आता नवीन. पहिलेचे नाव मारुती, सोमनाथ, ओमनाथ, हनुमंत हे सोपे नाव होते. आता अनिल, सुनील कधी नेऊन घालील ह्याचा काही नियम नाही. एवढे नाव अवघड झाली महाराज. पहिलं नाव लोक का ठेवायचे? कारण त्या निमित्तानं तरी देवाचं नाव मुखाला यायचं. आताचा सगळा राईस प्लेट कार्यक्रम आहे. पहिल्याचा जमाना फार बरा होता गुरुजी. पहिल्याचा जमाना बरा होता. माणसं साधी होती, रस्तेही साधे होते. आता रस्ते झाले डांबरी आणि माणसं झाले डांबरट. म्हणा ना, आता पहिल्याचा जमाना बरा होता. खेडेगावमध्ये दुकानं चालायचे. आता मॉल संस्कृती आली. सगळे मॉल मध्ये जाऊन कुलकर्णी साहेब विकत घ्यायलेत. पहिल्याचा जमाना फार चांगला होता. माय गलोगली बाया काही विकायला यायच्या, काही खरेदी करायची, काही विकायला. जुन्या काळामध्ये फार चांगला काळ होता. थोडा विषयांतर होतोय पण बोलून जातो. पूर्वीच्या काळी सकाळी बाया काही विकायला यायच्या. काय विकायला यायच्या? ऐका. दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ मनी, 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 कुंकू घ्या कुणी काळ मनी. पूर्वीच्या काळी सकाळी लोक यायचे. मी भय सांगतोय. शंभू नाव आहे ना बाळा तुझं? अजून कळालं नाही? तुम्हाला कळालं? संगमेश्वर संगम आहे. समूह शिवार. बाळा कितीला आहेस? तुला कोणते सर शिकवतात? कोणते सर शिकवतात? बरं मॅडम सांग, तुला कोणते सर शिकवतात? तू सांग कोणते सर शिकवतात? पाटील सर. तुला पाटील सरांची भीती वाटते का नाही? हे बघा, हे एवढं लेकरू एवढं साहित्य शेड्डीवर, तर ह्याला भीती आहे कोणाची तरी. कोणाची भीती आहे? त्याला त्याच्या गुरुजींची भीती आहे. मी भय सांगतोय, भय ऐका. एवढूशा लेकराला भीती आहे ह्याच्या गुरुजीची. तुम्ही म्हणाला महाराज आता त्याच्या गुरुजीला कोणाचीच भीती नाही, असं त्याच्या गुरुजीला भीती आहे. कोणाची? मुख्याध्यापकाची. तुम्ही म्हणाला महाराज मुख्याध्यापकाला, त्यालाही भीती आहे. त्याचाही कोणतरी पुस्ता वर आहे. केंद्र प्रमुखाची भीती, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी. डायरेक्ट आपण शिक्षण अधिकाऱ्याकडे जाऊ. शिक्षण अधिकाऱ्याची भीती आहे त्यांच्या साहेबाला. आता तुम्ही म्हणाला महाराज शिक्षण अधिकारी म्हणजे जिल्ह्याचा बॉस, त्याला कोणाचीच भीती नाही. त्यालाही भीती आहे. कोणाची? वरच्या सचिवाची. सचिवालाही भीती नाही असं समजू नका. सचिवालाही भीती आहे. कोणाची? मुख्यमंत्र्याची. तुम्ही म्हणाला महाराज आता मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचं सगळं त्याच्या ताब्यात, त्याला भीती नाही. त्यालाही भीती आहे. कोणाची? पंतप्रधानाची. बरोबर. डायरेक्ट जाऊ आपण. तुम्ही म्हणाला महाराज पंतप्रधान 3 दलाचे प्रमुख असतात, पंतप्रधानाला कोणाचीच भीती नाही. तसं समजू नका. पंतप्रधानाला भीती आहे. कोणाची? हे जे धरून ठेवलेत ना 2-3 गट, त्यांची. स्वर. कधी फिसकतील आणि कधी डाव मोडल ह्याची पंतप्रधानाला भीती आहे. आता ऐका माझं महत्त्वाचं सूत्र. ज्या अर्थी पंतप्रधानाला भय आहे, एवढ्या लेकरापासून पंतप्रधानापर्यंत भीती आहे. मान्य? कबूल? लॉक करू? एका गावामध्ये सप्ताह होता. जुना काळ. ऐका, जुन्या काळामध्ये मोबाईल नव्हते, असले काही गाड्या गिड्या काहीच नव्हत्या. जुना काळ. उन्हाळ्याचे दिवस सप्ताह ठरला आणि त्या सप्त्यामध्ये नेमकी अमावस्या यायची. आणि अमावस्येच्या दिवशी ज्यांचं कीर्तन होतं त्या कीर्तनकाराला गाववाल्यांनी निरोप दिला, महाराज तुमचं कीर्तन अमावस्येच्या रात्री आहे. मग एक काम करा. काय करा? अमावस्याची रात्र असल्यामुळं थोडं लवकर या. का? त्याचं कारण आहे, आपल्या फाट्यापासून गावात येईपर्यंत जो मधला रस्ता आहे 1 किलोमीटरचा, त्या रस्त्यात स्मशानभूमी लागते. आणि असं म्हणतात की स्मशानभूमीच्या बाहेर अमावस्येच्या रात्री भूत दिसतात. मन
उगा म्हणतात जुने लोक तुम्ही काय करा थोडं लवकर या. महाराजांनी सांगितलं लवकर येतो. आता आमच्यासारखेच महाराज डिजिटल येतो येतो म्हणून उशीर झाला. महाराज 8 वाजता उतरले फाट्यावर. उन्हाळ्याचे दिवस, काकेत शबनम असाच पोशाख घेऊन महाराज निघाले. हळूहळू जुना काळ, कच्चा रस्ता, निघाले आरळीला. योगानं गावाच्या मध्यभागी त्या रस्त्यापासून आले की स्मशानभूमी दिसली त्याला बाहेर. अरे बाप रे म्हणले. गावातल्या लोकांनी सांगितलं होतं अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीच्या बाहेर भूत दिसतात. यांनी मग नामाचा जप सुरू केला. शिवहार शिवहार शिव 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 असं नामाचा जप करत 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 महाराज जाऊ लागले. योगानं बघा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गरमी होत होती. त्या स्मशानभूमीच्या बाहेर कोणीतरी उघडा माणूस हवा खात बसलाय. ह्यांना वाटलं बरं झालं कोई तो है. महाराज थोडं दुरूनच थोडं थांबले आणि त्या बसल्या त्या उघड्याला इथूनच म्हणाले शरणात. ते वारं खात बसले मस्त. ते सुद्धा ह्यांच्याकडे बघितलं ना असं हात केलं वरी. वा महाराजांना आनंद झाला. बरं झालं म्हणलं कोणी तर आहे. हिंमत आली महाराजाला. महाराज इथूनच त्याला विचारले अहो या आरळीचे लोक काय कामाचे हो. ते बसलेले म्हणते काय झालं काय झालं. अहो हे काही बोलायलेत लोक. अहो काय म्हणले. ते बसलेले म्हणाले ह्याला महाराजांना अहो ह्या आरळीच्या लोकांनी सांगितलंय की अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीच्या बाहेर भूत बसतात म्हण. खरं आहे होय. हे कीर्तनकार विचाराले त्या उघड्या बसल्या त्याला. ते बसलेलं म्हणाले काय माहित बाबा मला मरून झाली 40 वर्ष. मधी गरमी होत होती म्हणून बाहेर येऊन बसलो शिवार. नवीन महाराज तयार करून साजर करावं लागलं. बाबा गेले. ऐका कोरोनाचा काळ. मिलिटरीतून रिटायर झालेले 55 वर्षाचे बाबा थोडी सर्दी झाली म्हणून पोरानं दवाखान्यात नेलं. टेस्ट केली. रिपोर्ट आला. धक्काच बसला. गाव हादरलं. रिपोर्ट काय आला पॉझिटिव्ह. सगळी गल्ली पॅक झाली. दारं लागले, खिडक्या लागले. कोणी त्यांच्या घराकडे बघणं सुद्धा जाणं लांबच राहिलं. बाबांना घरी आणलं आणि बाबाला कळालं आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. अँब्युलन्स आली. अँब्युलन्स मध्ये बसताना जे बाबा घाबरले आटाने तिथंच गळाले. जाग्यावर अँब्युलन्स मध्ये बसले. त्यांना नेलं नांदेडला. त्या आशा हॉस्पिटलमध्ये ठेवलं. त्यांना ज्या वार्डामध्ये ठेवलं इकडे 5-50 पेशंट, इकडे 5-50 पेशंट. बाबाला ऍडमिट केलं रविवारी. सोमवारी डाव्या बाजूचं गेलं. मंगळवारी उजव्या बाजूचं गेलं. तुम्हाला काय वाटते बाबानं बुधवार बघितला असेल शिवार. माझे दृष्टांत संपले. सिद्धांत ऐका. कीर्तनकार बाबा जाग्यावर गेले. त्यांना भूतानं धरलं म्हणून गेले का भीतीने गेले. कोरोनाच्या काळामध्ये मी दृष्टांत सांगितला बाजूला ठेवा. आपल्या परिसरातले आपल्या गावातले म्हणा किंवा आपल्या पाहुण्यातले म्हणा असे कितीतरी माणसं गेले. महाराज प्रामाणिकपणे सांगा कोरोनामध्ये गेलेले सगळेच कोरोनामुळे गेले का भीतीने गेले. बोला ह्याचा अर्थ जगतामध्ये लहान लेकरापासून वयोवृद्धांपर्यंत भय आहे, भीती आहे. प्रत्येकाला कशानं कशाची भीती आहे म्हणजे आहे. तुम्ही माना अथवा न पाना. आणि ही भीती कशाची आहे तर सगळ्याला मरणाची भीती आहे. बोला बरोबर. तुमच्या जवळचा माणूस मेला तरी तुम्ही कोरोनामध्ये मातीला गेला नाहीत का. त्यानं का तुमचं देणं होता का. तुम्ही देणं होता त्याचे का गेला नाहीत. थोडं पुढचं बोलू का. अरे बापाच्या मातीला मुलं गेले नाहीत. एवढी वाईट परिस्थिती. त्याचं कारण होतं ह्याला सुद्धा भीती वाटत होती की आपल्यालाही कोरोना होईन आणि आपलाही नंबर लागल. ह्याचा अर्थ जगतामध्ये एवढे जवळचे नाते असूनही मत कर तू अभिमान रे बंदे. मत कर तू अभिमान. तेरे जैसे लाखों आए लाखों इस माटी ने खाए. रहान नामो निशान रे बंदे. मत कर तू अभिमान. वेळ जर वाईट लागली तर आपले सख्खे सुद्धा आपल्या मातीला येत नाहीत असा अनुभव आपण घेऊन आलो. ह्याचा अर्थ जगतातल्या प्रत्येकाला मरणाची भीती आहे. अरे साप सुद्धा बाहेर निघताना देवाला प्रार्थना करतो मला माणूस दिसू देऊ नको. जो विषारी साप सुद्धा आपल्या मरणाला घाबरतो. मग तुम्ही आम्ही तर सामान्य जीव आहोत. आपण जे मागे कोरोनामध्ये वागलो ह्याचा अर्थ आपल्याला मरणाचं भय आहे. असं असताना सुद्धा आजच्या अभंगामध्ये महादेव प्रभू छातीला हात लावून सांगतात आम्हाला मरणाचं भय नाही. कशावरून. नगदुही देचा पती मित्र जोडू. नगदुही देचा
टाळा वाजवा ह्या कलावंतांसाठी. ज्या जगताला सगळ्या जगताला ज्या भयानं ग्रस्त केले अशा त्या भयावर एक जालिम उपाय सांगतात. आम्हाला आता मरणाचं भय वाटणार नाही. एकाने विचारलं महाराज कशाच्या बळावर? त्याचा एक मार्ग सांगतात. नगदुहितेचा पती मित्र जोडू कळी काळाचा पाडू काय आम्हा. ज्या काळाचं भय प्रत्येक जीवाला आहे. अरे कोरोनामध्ये जे बापाच्या मातीला जायला घाबरले या काळामुळं, ह्या मृत्यूच्या भयामुळं, संत महादेव प्रभू आजच्या काळावर मात करण्याचा उपाय सांगतात. त्या काळाचा जर भय आपल्याला वाटायचं नसेल, प्रामाणिकपणे सांगा, इथं कोणालाही भय वाटावं असं मनातून वाटत नाही, पण वाटते ही गोष्ट खरी आहे. प्रत्येकाला वाटतंय आपण निर्भय व्हावं, आणि निर्भयतेमध्येच विजय आहे, भयामध्ये हार आहे. भारताला जे स्वतंत्र मिळालं महाराज, घाबरून राहिले असते तर अजूनही आपण परतंत्यात राहिलो असतो. ज्याच्याजवळ निर्भयता आहे, ज्याच्याजवळ अभयता आहे, विजय त्याचं लोटांगण घालते. आणि ज्याच्याजवळ भीती आहे, ज्याच्याजवळ डरपोकपणा आहे महाराज, त्याचा विजय आयुष्यात कधी होत नाही. ज्याला जिंकावं वाटते, ज्याला आयुष्यामध्ये काहीतरी करावं वाटते, अशा जवळ निर्भयता पाहिजे. आणि निर्भयता प्राप्त होण्याचा उपाय सांगतात. काय करावं लागेल? नगदुहितेचा पती मित्र जोडू. आम्ही काय करू? आम्ही काय करणार आहोत? नगदुहितेच्या पतीला आम्ही आमचा मित्र करणार आहोत. नग म्हणजे पर्वत, हिमालय. दुहिता म्हणजे मुलगी, कन्या. हिमालयाची कन्या कोण? जगन्माता पार्वती. हिमनग राजकुमारी असा शब्द आलाय पार्वतीला. जगन्माता पार्वतीला हिमनग कन्या म्हणतात. हिमनग म्हणजे हिमालय. त्या हिमालयाची कन्या म्हणजे पार्वती. त्या पार्वतीचा पती नग दुहितेचा पती म्हणजे कोण? भगवान शिव परमात्मा. ज्याला वाटतंय आपल्याला निर्भयता प्राप्त व्हावी, आपलं जीवन निर्भय व्हावं, अशानं काय करावं? उपाय सांगतात. त्या जगन्माता पार्वतीच्या पतीला आपला मित्र करा. मित्र. एक जण म्हणलं काय फायदा त्याचा? काय फायदा होईल? ऐका. एका गावामध्ये सकाळची वेळ आहे, मोठं गाव आहे, वाडे वाडे मोठे आहेत, मोठे रस्ते आहेत, काही माणसं चावडीवर बसलेत, काही माणसं रस्त्याला बसलेत, ओट्यावर बसलेत. अशा परिस्थितीमध्ये एक बाबा खांद्यावर पताका घेऊन, काखेमध्ये शबनम घेऊन मनमत माऊलींच्या वारीनं चालले. एकटेच निघालेत मनमत माऊलीच्या महिन्याच्या वारीला. मासिक वारी होती, त्या वारीला निघालेत. आणि जाता जाता गोड भजन सुरू आहे त्या बाबाचं. काय भजन करायलेत? ऐका एकदा. कपिला धार का कन कन बोले, जय जय मनमत माऊली. कपिला धार का कन कन बोले, जय जय मनमत माऊली. हातावर हातावर. एक 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 वर, पूर्ण वर, पूर्ण वर.
बाबा गोड भजन करत मनमत माऊलीच्या वारीला निघालेत. ऐका, का त्याच्याशी मैत्री केल्यानंतर का कळीकाळाचं भय नाहीसं होते. ऐका, मोठा रस्ता आहे, बाबा चाललेत भजन गात गात. योगानं एका वाड्याच्या समोर एक कुत्र बसलं होतं. त्या बाबाकडे बघितलं, तो कुत्रा अशा वेगानं धावत आला त्या बाबाकडं. भजन गात गात जाणाऱ्या बाबांना अचानक कुत्र्यानं हमला केल्यामुळे काही सुचेना. बाबा गेले घाबरून. कुत्रा थेट अंगावर पडला, बाबाची धोती पकडला, चावण्याचा प्रयत्न करू लागला. बाबा गेले घाबरून. झेंडा एकड पडला, ते शबनम एकड पडलं, पेटा एकड पडला. बाबा घाबरले, बाबा पळू लागले. एवढ्यामध्ये ते कुत्र बाबाला चावणार, एवढ्यात बाबानं बाजूचा दगड उचलला आणि त्या कुत्र्याला मारणार. ओट्यावर बसलेल्या लोकांनी आवाज दिला, ओ बाबा थांबा, का मारू नका. मारला तर मग तुमचं काही खरं नाही, उलट ते जास्त चवताळल, तुम्हाला चावल. अहो मग काय करू, मी घाबरलो ना. त्या लोकांनी सांगितलं, एक काम करा, तुम्ही घाबरू नका. मध्ये त्या कुत्र्याचा मालक आहे, त्यांना आवाज द्या. काय नाव? केदार पाटील. ओ केदार पाटील. केदार पाटलांना आवाज दिला. केदार पाटील मध्ये बसले होते, धावतच आले. बघितले तर काय, कोणीतरी एक बाबा घाबरलेत आणि आपलं कुत्र त्यांच्या अंगावर चाललंय. केदार पाटलांनी त्या वाड्याच्या दारातून आवाज दिला, ए मोत्या गप. मालकाचा आवाज कानावर पडल्या दुसऱ्या क्षणाला मोत्या जाग्यावर थांबला. केदार पाटील पळत गेले, त्या बाबाला उठवले. बाबाला म्हणले, बाबा माफ करा, बरं चावलं तर नाही ना? अहो चावलं नाही, पण घाबरलो ना. जाऊ द्या, माफ करा, माझंच कुत्र आहे, आता काही करणार नाही. चावलं तर नाही ना? हो चावलं नाही. त्या केदार पाटलांनी त्या बाबाला उचललं, त्यांचे कपडे वगैरे झाडले, त्यांची ते झेंडा उचलला, त्यांची ते शबनम उचलली. बाबांना हळूस धरलं, हात धरून आपल्या वाड्यात नेलं, ढाळजत बसवलं, पाणी आणलं गरम, हातपाय धुवायला पाणी दिले, बाबांना फ्रेश केलं, विनंती केली, घाबरू नका बरं. बायकोला सांगितलं, लवकर चहा कर. चहा केला, मधून चहा आला. केदार पाटलांनी त्या साधू बाबाला चहा दिला, चहा पिले. आणि थोड्या वेळानं त्या केदार पाटलांनी विनंती केली, बाबा थोडं मध्ये चला बरं. बैठकीत नेऊन बसवलं, सोफा सेटवर. केदार पाटील बसलेत, ते साधू बाबाही बसलेत, आणि त्याच दाराच्या बाहेर ते मोत्याही बसलाय. मोत्या बाहेर बसून मधलं बघायलाय. केदार पाटील घरात गेले, स्वतः बोलवलं कोणाला तरी, त्या बाबाला जेवायला बसवलं. दोघं पंक्तीला बसले, आग्रह करून वाढू लागले. मोत्या सगळं बघायला मध्ये काय सुरू आहे ते. बराच वेळ झाला, जेवण झालं, सगळं तृप्त झालं, पान सुपारी चहा पाणी सगळं झालं. पुन्हा बसले, त्या साधू बाबाला तिथे बसवले. केदार पाटील सांगायले, काळजी करू नका, माझ्या कुत्र्यानं तुम्हाला त्रास दिलाय, बरं घाबरू नका. पण एक काम करा ना, तुम्ही नेहमी जाता का वारीला? हो नेहमी जातो. मग एक काम करा ना, तुम्ही जेव्हा जेव्हा ह्या मार्गाने याल, हे तुमचंच घर समजा, लाजू नका, संकोच करू नका. कधी मुक्कामी या, व्यवस्थेला या, आमच्याकडे येत जा बरं. आता परक समजू नका, तुम्ही आता आमचेच आहात, काही करा, आमच्या घरी येत चला, हे तुमचंच घर समजा. मोत्या सगळं ऐकायला. बराच वेळ झाला, त्या बाबांनी सांगितलं, बाबा आता मला जाऊ द्या. केदार पाटलाला विनंती केली, आता मला जायचंय. कारण हे बाबा कोण आहेत? वस्तीकर आहेत, वस्तीकर, प्रवासी आहेत. आपणही प्रवासी आहोत. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने. आपणही वस्तीकर आहोत, आपणही काही दिवसासाठी पाहुणे म्हणून आलोत. आपल्याला एका दिवशी हे सगळं सोडून जायचंय. बाबाने विनंती केली, केदार पाटील आता मी चलतो बरं. त्यांनी आदरातिथ्य केलं, दस्ती केली, टोपी केली, गंध लावला, सगळा नमस्कार चमत्कार झाला. आणि केदार पाटलाची परवानगी घेऊन बाबा बाहेर निघाले. ज्या ठिकाणी मोत्या बसला होता तिथंच त्यांचा झेंडा होता, तिथंच त्यांच्या चप्पला होत्या. कोल्हापुरी चप्पल होती. बाबानं झेंडा हातात खांद्यावर घेतला, चप्पल पायात घातली, आणि चप्पल घालून परतत असताना चुकून बाबाचा पाय त्या मोत्याच्या शेपटीवर पडला. आता काय करावं त्या मोत्यानं? कोल्हापुरी चपलीचा पाय पूर्ण भार त्या मोत्याच्या शेपटीवर पडलाय. आता काय करावं त्या मोत्यानं? बोला, किती चावावं आता? फाडून काढावं की नाही? त्यावेळेस बाबाची काही चूक नसताना मोत्या त्यांच्या अंगावर गेला, धावला, घाबरला, चावायचा प्रयत्न केला, कसं बस चावला नाही समजा. आता बाबाचा चपली सकट कोल्हापुरी चपलीचा पाय त्याच्या शेपटीवर पुरा भार पडलाय. तरीही मोत्या सुई करणा उई करणा, खाली मान घालून बसलाय. का? बोला बोला, काय करायचं? आता मोत्यानं बारकाईनं बघितलंय, हे बाबा आता कोणी साधे राहिले नाहीत. ज्याच्या रोट्या आपण खातो, जे आपले मालक आहेत, आता हे बाबा आपल्या मालकाचे कोण झाले? यम वंदित्यासी शिवबा
मोत्या आता चावला नाही बाबाला, त्याचं कारण आहे मोत्याला कळून चुकलंय, ज्याचा पाय आपल्या शेपटीवर पडलाय आता तो साधा नाही, तो आपल्या मालकाचा काय आहे, मित्र आहे. आता हे तिघ म्हणजे कोण आहेत? हा मोत्या म्हणजे काळ आहे, काळ, येम आहे, येम. हा साधक म्हणजे शिवभक्त आहेत आणि केदार पाटील म्हणजे केदारेश्वर आहेत. शिवार तुम्ही आम्ही साधक आहोत त्या बाबासारखे, आपण उपासक आहोत, आपण शिवभक्त आहोत. मी सुरुवातीला सांगितलं आपण काय करायचं, आपल्याला जर काळ रूपी मोत्या सत्वत असेल तर सोप्पा उपाय सांगितलाय, नगदुहितेचा पती मित्र जोडू. हा जो नगदुहितेचा पती भगवान शिव परमात्मा, भगवान केदारेश्वर, केदार पाटील इथं बसलेत ना महाराज. तुमचे सुख दुःख गावात कोणाला सांगू नका, माझी विनंती आहे. महत्वाचं सूत्र सांगतो आहे का, तुमच्या प्रपंचामध्ये काही अडचण असेल, जीवनामध्ये काही दुःख असेल, तुमच्याकडे काही व्यथा तुम्हाला लागत असतील तर माझी इच्छा आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन तुमच्या जीवनातलं सुख दुःख किंवा तुमचं दुःख तर सांगूच नका, कारण प्रत्येकाच्या घरी मल्लम असतेच असं नाही, मीठ मात्र प्रत्येकाच्या घरी असते. तुमचं भलं व्हावं, तुमचं हित व्हावं, तुम्ही दोन घास सुखाचे खावावेत, जगात कोणालाच वाटणार महाराज. तुम्ही या भ्रमात राहू नका की गावात माझे लई फार माझ्यावर जीव लावणारे आहेत. उलट तुमचं इचकल कसं, तुमचं नाश कसं होईल, तुमचा हेंडगा कसा लागल, तुम्हाला कोणत्या वार्डात उभा करून तुमचा निकाल कसा लावा, हेच फक्त गावात शिकवल्या जाते. तुम्हाला जर सुख आणि दुःख सांगायचं असेल, एकतर देवाला सांगा किंवा संतांना सांगा. भगवान केदारेश्वर इथं त्यासाठीच बसलेत महाराज. तुमच्या जीवनात काही व्यथा असतील इथं येऊन मांडा, तेच तुमच्या दुःखाचं निवारण करतील. गावात सांगत बसला तर कमी व्हायचं लांबच राहिलं, उलट माणसं इचकून टाकतील. नगदुहितेचा पती मित्र जोडू, ह्याला तुमचा मित्र बनवा. आणि मित्र कसा असावा मी सांगायची गरज नाही, तुम्ही गीत सगळेच ऐकतात. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. ह्या व्यवहारातल्या मित्राची जोडी करू नका महाराज. जीवाची मैत्री करू नका, काही फायदा नाही. जडाची मैत्री करू नका, काही फायदा नाही. मैत्रीच करायची असेल एकतर संतांशी करा अथवा भगवंताशी करा, हेच तुमच्या संकटकाळी साथ देणार आहेत. म्हणून जग नगदुहितेचा पती मित्र जोडू, कळी काळाचा पाडू काय आम्हा. आता आम्हाला काळाचं भय नाही, देह राहिला काय, देह गेला काय, आता मला मरणाचं भय नाही, कारण मरण ज्याच्या हातात आहे तो परमात्मा शिव भगवान केदारेश्वर आता आमचे मित्र झालेत. एकाने विचारलं, महाराज ज्या भगवान शिवशंकराशी आम्हाला मैत्री करायची आहे, नेमका तो परमात्मा कसा?
आता टाळ्या वाजवा, संपलं आपलं कीर्तन. एक 5 मिनिटाचा वेळ माझ्याकडे शिल्लक आहे फक्त. ज्या भगवान शिवशंकराशी आपल्याला मैत्री करायची आहे त्याच्यामुळे आपला काळाचं भय नाहीसं होणार आहे. एकाने विचारलं, महाराज ज्या परमात्म्याशी आपल्याला सख्य करायचंय, मैत्री करायचंय, तो परमात्मा कसा कळाला पाहिजे ना. या जगतात काही गोष्टी कळू नयेत, मिळू नयेत. काही गोष्टी मिळाव्यात, कळायची गरज नाही. काही गोष्टी कळाव्यात, मिळायची गरज नाही. आणि काही गोष्टी कळाल्या पाहिजेत, मिळाल्या पाहिजेत. ऐका, काही गोष्टी कळू नयेत, मिळू नयेत. कोणत्या गोष्टी? एंडोसल्फान कसं पिवावं हे कळावं काय? हा, कळूच नये. आणि समजा कळालं आणि टेन्शन आलं तेव्हा वेळेवर मिळू नये. येतात अविचार, कधी कधी माणसाच्या मनामध्ये येतात. काही गोष्टी कळू नयेत आणि कळाल्या तरी ते मिळू नयेत. एक काही गोष्टी मिळाल्याच पाहिजेत, कळून फायदा नाही. कोणत्या गोष्टी? एखाद्याला तहान लागली, तहान, त्याला पाणी मिळावं का पाण्याचं सूत्र कळावं? बोला बोला. एकाला तहान लागली आणि दुसरा म्हणाला तुला काय पाहिजे? अरे पाणी पाहिजे र. मग तो सांगू लागला H2O म्हणजे पाणी, पातळ असते, उताराकडे धावते. त्यानं म्हणला गप्पा मारू नको, दे थोडं, द्यायला असं 2 घोट. काही गोष्टी मिळायलाच पाहिजेत, कळून घ्यायची गरज नाही. काही गोष्टी कळाव्याही लागतात आणि मिळाव्याही लागतात. संत आपल्याला कळावेही लागतात आणि संत मिळावेही लागतात. आणि एक शेवटचं तत्व आहे महाराज, आपल्याला परमात्मा कळाला पाहिजे, मिळायची गरज नाही. मुळामध्ये तो मिळालेलाच आहे. आपण सर्व त्या भगवान शिवशंकराचेच किंवा परमात्म्याचेच अंश आहोत. आपलं शरीरच त्या परमात्म्याच्याच अंशाचा अंश आहे. आपल्याजवळ ऑलरेडी परमात्मा आहेच, फक्त तो सामान्य रूपात आहे. आणि तो जर कळायचा असेल तरच तो विशेष रूपाने आपल्याला कळायला पाहिजे. परमात्मा आपल्याला कळाले पाहिजे. दुर्दैव महाराज, आम्हाला धर्म कळत नाही, आम्हाला संत कळत नाहीत, आम्हाला भगवंत कळत नाहीत आणि आम्हाला आमचे मायबाप कळत नाहीत. 4 गोष्टी आम्हाला कळत नाहीत. धर्म आम्हाला कळत नाही महाराज. अरे तुम्ही आम्ही जाऊ द्या, सामान्य आहोत. ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण होत होतं त्या सभेमध्ये सामान्य लोक नव्हते. द्रोणाचार्य बसून होते, कृपाचार्य बसून होते, भीष्माचार्य बसून होते. एवढे रती महारथी बसून असताना आपल्या सुनेचं वस्त्र हरण होताना त्यांना कळालं नाही. तुम्हाला आम्हाला काय कळणार आहे महाराज? किस धुन में बैठा है सांवरे, किस मद से मस्ताना है, सोने वाले जाग जरा, संसार मुसाफिर खाना है, किस धुन में बैठा है बावरे, किस मद से मस्ताना. आम्हाला धर्म कळत नाही महाराज. दुर्दैवानं आम्ही फक्त वाचतो, ऐकतो, पण आम्हाला खरा धर्म कळाला नाही. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आमच्याकडे प्रेम नाही महाराज, आमच्याकडे शिव्या मात्र लागल तेवढे आहेत. आमच्याकडे प्रेम नाही, आम्हाला धर्म कळत नाही. दुसरं, आम्हाला संत कळत नाहीत. राष्ट्रसंत असताना आम्हाला राष्ट्रसंत कळाले नाहीत. आता त्यांचं महत्व कळाले. संत या जगाला हवे, संत या जगाला, संत या जगाला हवे, संत या जगाला, शिवलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शिवलिंग शिवाचार्य हवे या जगाला, संत या जगाला हवे, संत या जगाला, संत या जगाला हवे, संत या जगाला, शिवलिंग शिवाचार्य हवे या जगाला, आता टाळ्या वाजवायला हरकत नाही. अजूनही शासनानं टाळ्यावर टॅक्स लावला नाही. एकदा जोरदार वाजवा टाळ्या. राष्ट्रसंतांच्या नावाचा महाराज इथे उल्लेख झालाय.
राष्ट्रसंत आम्हाला तेव्हा कळले महाराज, आम्हाला धर्म कळत नाही, आम्हाला संत कळत नाहीत. अरे विश्वाची माऊली ज्ञानोबा त्या काळात आम्हाला कळाले नाही. त्यांनीच केलेले मांडे, त्यांनीच मागून आणली भिक्षा, लोकांनी त्यांना खाऊ दिले नाही. आज त्यांच्याच दर्शनासाठी 3-3 किलोमीटरच्या रांगा लागतात. आम्हाला धर्म कळत नाही, आम्हाला संत कळत नाहीत, आम्हाला भगवंत कळत नाहीत. हल्ली माणसं मंदिरात जाऊनही दुकानासारखं वागतात. चार आटाने गल्ल्यात टाकून त्यालाच काहीतरी मागतात. तो पैशाचा भुकेला आहे. आम्हाला परमात्मा कळाला नाही महाराज. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे देव बाजार. आम्ही बाजाराचं मूल्य केलं महाराज त्या देवाचं. एखाद्या दुकानदारासारखं सजवलंय त्याला, ठरवलंय त्याला. आम्हाला भगवंत कळत नाही. आणि चौथं दुर्दैव, आम्हाला आमचे मायबाप कळत नाही. आम्हाला बाप कळत नाही. एका मुलाला बाबा नेहमी सांगायचे, बाळ्या ते चपल्या वाकड्या पडलेत नीट कर. बाळ्याला राग यायचा. अरे ते लाईट चालू आहे बंद कर. बाळ्याला राग यायचा. ते फॅन विनाकारण फिरायलेत बंद कर. बाळ्याला राग यायचा. अरे ते नळ उगच विनाकारण वाया चाललेत पाणी बंद कर. बाळ्याला राग यायचा. पेपर खाली पडलेत नीट ठेव. त्या कुंड्या खाली पडलेत नीट ठेव. बाप नेहमी त्या मुलाला सांगायचा, चपल्या पडलेत नीट कर, फॅन बंद कर, लाईट बंद कर, नळ बंद कर, पेपर नीट ठेव. नेहमी सांगून सांगून बाळ्या एवढा वैतागला, त्याला वाटायला हे कधी मला एकदा नोकरी लागते किंवा कधी लग्न होते आणि कधी नांदेडला जाऊन राहतो की. वैतागून गेलो म्हाताऱ्याला. बाप कळालाच नाही. हळूहळू बाळ्या मोठा होऊ लागला. पण बापाचं नेहमी सांगणं होतं, हे नीट कर, ते नीट कर, हे असं कर, ते तसं कर. नेहमी 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 सांगत सांगत एके दिवशी बाळ्या शिकला, मोठा झाला. योगायोगानं एका कंपनीमध्ये 10 एकच जागा होती. 100 मुलं इंटरव्ह्यूला बोलवली होती. 1 लाख रुपये पगार. एवढी चांगली नोकरी होती. अनेक नोकऱ्यासाठी प्रयत्न केले, कुठंच लागला नाही. पण त्या ठिकाणी 1 जागा, 1 लाख रुपये पगार आणि 100 पोरं आली. बाळ्या गेल्या इंटरव्ह्यूला. 5 मजली बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगच्या पहिल्याच मजल्यावर अशा चपला पडल्या होत्या. इकडं तिकडं तिकडं इकडं. सवयीप्रमाणे बाळ्या सगळ्या चपला बुट नीट केला, वर गेला. दुसऱ्या मजल्यावर सगळे लाईट सुरू होते, कोणीच नव्हतं. सगळे बटन सवयीप्रमाणे, बापाच्या सवयीप्रमाणे सगळे लाईट बंद केला. दुसऱ्या मजल्यावर गेला, सगळे फॅन फिरत होते, सगळे फॅन बंद केले. तिसऱ्या मजल्यावर गेला, नळ वाया चालले होते, व्यवस्थित नळ बंद केले, पाणी बंद केले. चौथ्या मजल्यावर गेला, पेपर कुंड्या गिंड्या इकडे तिकडे पडल्या होत्या, सगळे व्यवस्थित ठेवला. 5व्या मजल्यावर इंटरव्ह्यूला गेला. पोरं जायचे, इंटरव्ह्यू द्यायचे, बाहेर यायचे, जायचे, इंटरव्ह्यू द्यायचे, बाहेर यायचे. एकच जागा, 1 लाख रुपये पगार. बाळ्याचा नंबर आला. बाळ्या जेव्हा मधी गेला, तिथल्या 7 लोकांच्या कमिटीनं त्याचं स्वागत केलं आणि त्याला गेल्या गेल्या सांगितलं, बाळ्या तुमचं नाव काय? बालाजी. बालाजीराव, तुमचा सिलेक्शन झालेलं आहे, हे घ्या जॉईनिंग लेटर. बाळ्याला आश्चर्य वाटलं. ज्या नोकरी करता एवढे पोरं मरमर करून 100 पोरं आलेत इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यू घेण्यासाठी माझं टेन्शन वाढलं होतं. कोणते कोणते प्रश्न विचारतात की एकही प्रश्न न विचारता त्यांनी मला सिलेक्शन लेटर दिलं. त्याला कळना, त्याला वाटलं माझे थट्टा करत आहेत. त्या सगळ्या साहेबांचे हात जोडले. त्या मुलानं, साहेब सांगा म्हणाले, मला तर एकही प्रश्न विचारला नाही, तुम्ही मला कसं काय जॉईनिंग लेटर कसं काय तुम्ही सिलेक्ट केलात? त्या 7 लोकांनी सांगितलं, भाऊ आम्ही तुला प्रश्न विचारायची गरजच नाही, कारण त्याच्या अगोदरच आम्ही तुझी परीक्षा घेतली होती. प्रत्येक बिल्डिंगला, प्रत्येक इमारतीवर CCTV कॅमेरे होते. तू पहिल्याच पायरीवर पास झालास. जे चपला अस्ताव्यस्त पडल्या होत्या तू सगळ्या व्यवस्थित केलात. तिथंच तुला 10 मार्क मिळाले. आम्हाला आमच्या कंपनीमध्ये व्यवस्थित कामं करणारा अधिकारी पाहिजे होता. तू आलास दुसऱ्या टप्प्यावर. दुसऱ्या टप्प्यावर तू सगळे लाईट, विनाकारण जळणारे लाईट तू बंद केलास. तिथं तुला 10 मार्क आपोआप मिळाले, कारण आम्हाला आमच्या कंपनीची बचत करणारा अधिकारी पाहिजे, उधळपट्टी करणारा नको. प्रत्येक टप्प्यावर तू 10-10 मार्क मिळवत गेलास आणि म्हणून आम्ही तुझं सिलेक्शन त्या CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून केलंय. तुला वेगळे प्रश्न विचारायची गरज नाही. जा. काय आनंद झाला महाराज. सर्टिफिकेट घेतलं, येडं धावत घराकडे निघालं. बाप दुपारपासून वाट बघत अंगणामध्ये चक्रा मारत होता. बाब्यानं बघितलं, बाळ्यानं आपला बाबा अंगणामध्ये चक्रा मारत आपली वाट बघतोय. बाळ्या धावत गेला. जाताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू सारखे वाहत होते. बाबाला दुरून बघितलं, काय आनंद झाला त्या बाळ्याला. बापानं बघितलं, मुलगा धावत येतोय, पण त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. बापाला कळालं, आज याचा नंबर लागला नाही, माझ्या बोलाचं सिलेक्शन झालं नाही. बापानं मनात निश्चय केला, हरकत नाही, नाही लागलं तर काय होते, मी आहे ना त्याच्या पाठीशी. बाळ्या जवळ आला, मिठी मारली कडकडून बापाला. बापाला कळून चुकलं, मुलगा सिलेक्ट झाला नाही. बापानं पाठ थोपटत सांगितलं, बाळ्या घाबरू नको, नाही लागला नंबर, काळजी करू नको, मी आहे आज. अरे आजपर्यंत तुला जिथं जिथं गरज पडली तुला माहित आहे, काळजी करू नको, मी आहे ना त्यासोबत. अरे वेळ पडली तर मी एखाद्या वेळेस एकरभर शेत विकेन बाळ्या, पण रडू नको बाळा.
बाळ थाप जसं जसा बाप पाठ थोपटू लागला, बाळ्याचे अश्रू अजून वाढू लागले, बापाची पाठ ओली चिंब झाली आणि बाळ्याला शब्द फुटेनात. बाळ्या सांगू लागला, बाबा खरं सांगू का बाबा, अहो तुम्हाला जे वाटतंय ना की मला सिलेक्शन माझं झालं नाही, मला नोकरी लागली नाही, पण खरं सांगू का बाबा, आज मला नोकरी लागली बाबा. 1,00,000 रुपये पगाराची नोकरी लागली बाबा, खरं सांगू का तुम्हाला. अरे मग बाळ्या रडतोस का? त्यावेळेस त्या बाळ्यानं सांगितलं, बाबा खरं सांगू का, मला स्वतःला मी फार शहाणा वाटायचो. मी माझ्या अभ्यासाच्या बळावर, मी माझ्या बुद्धिमत्तेच्या बळावर मी कुठेही लागू शकतो. पण बाबा खरं सांगू का, आज मला जी नोकरी लागली, आज 1,00,000 रुपये पगाराची मला नोकरी लागली, बाबा खरं सांगू का, ती नोकरी माझ्या शिक्षणामुळे नाही, माझ्या प्रयत्नामुळे नाही, माझ्या बुद्धिमत्तेमुळे नाही. बाबा खरं सांगू का, आज जी मला नोकरी लागली, ती नोकरी तुम्ही माझ्यावर केलेल्या संस्कारामुळे लागली. बाबा तुम्ही माझ्यासाठी ग्रेट आहात. बाबाला कळून चुकलं नेमकं काय झालं. दुर्दैवानं आम्हाला आमचे बाप कळत नाहीत. आमचा बाप असाच करतो, आमचा बाप आम्हाला रागवतो. बाळ्या हे करू नको, चांगलं नसते. त्यावेळेस आम्ही मित्राच्या आहारी गेलो असतो, आम्ही विषयाच्या आहारी गेलो असतो, आम्ही नको त्या संगतीच्या वाईट आहारी गेलो असतो. आम्हाला आमच्या बापाचा राग येतो. पण माझी विनंती आहे, जगतामध्ये तुमचं भलं व्हावं फक्त दोघाला वाटतंय, एक संतांना वाटते आणि तुमच्या जन्म देणाऱ्या मायबापाला वाटते. तुम्हाला जर समजा काही करायचंच असेल, ज्याला वाटतंय आपला परमार्थ चांगला व्हावा, त्यानं भगवान केदारेश्वराशी मैत्री करा. आणि ज्याला वाटतंय आपला प्रपंच चांगला व्हावा, त्यानं आपल्या बापाशी मैत्री करा. तुमच्या बापासारखा जिगरी मित्र तुम्हाला व्यवहारामध्ये घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. आता टाळ्याच्या हरकत नाही मला. खरंच अवघड आहे. आणि माझी विनंती आहे सगळ्या तरण्या ताट्या मुलांना, नाही तुम्हाला एखाद्या वेळेस केदारेश्वर भगवान कळाले तर चालतील, पण किमान आपली माय समजून घ्या, आपला बाप समजून घ्या. आपली माय, आपले बाप आपल्यासाठी किती मेहनत करतात एवढं जरी तुम्हाला कळालं, 29 वर्षाचा सप्ताह सार्थकी लागला शिवार. आपल्याला परमात्मा कळाले पाहिजेत. कसे आहेत परमात्मा? दुसऱ्या चरणात सांगितले, सुखाचे आगर. अरे आगर म्हणजे काय? जिथं सगळ्या गोष्टी येऊन थांबतात. बस स्थानक किंवा रेल्वेचा आगर, बसचं आगर, जिथं सगळे एकत्र येऊन थांबतात, जिथं सगळी सुख एकत्र येऊन थांबतात. सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा वर. व्यवहारातही सुख असतात महाराज, पण ती क्षणिक असतात. तुम्हाला कूलर आता सुख द्यायला, इमानदारनं सांगा, कूलर आता सुख द्यायला ना, नोव्हेंबर महिन्यात लावून बघा बरं, हा कसं होते, थंडी वाजते. आता तुम्हाला जो सूर्य त्रास द्यायला, हा सूर्य आपल्याला हिवाळ्यामध्ये हवा वाटतो. व्यवहारातल्या काही गोष्टी आता बऱ्या वाटतात, कधी काळी नकोशा वाटतात. व्यवहारातल्या काही गोष्टी आता नकोशा वाटतात, कधी काळी बऱ्याशा वाटतात. हे सर्व सुखाचे आगर नव्हते, कधी कधी सुखाचे आगर होईल. पण परमात्मा सर्व सुखाचे आगर आहेत. सुखाचे आगर वेदाचे जे सार. वेदानं महाराज सगळा विश्वाचा बाजार मांडला आणि त्या बाजारातून मंथन करून काय सांगितलं? वेद अनंत बोलला, अर्थ इतुकाची जाणीला. अनंत सांगितलं की फक्त या विश्वामध्ये एकच तत्व सत्य आहे, जग मिथ्या आहे, परमात्मा सत्य आहे. म्हणून तोच सुखाची आगर आहे. ज्याला सगळ्या सुखाची गरज आहे त्यानं इकडे या, आणि ज्याला 2-3 महिने सुख पाहिजेत, बाकी हेंडगा लागला तरी चालते, त्यानं तिकडे मरा. आपल्याला वाटतंय ना 12 महिने सुख मिळावं, अखंड आपलं सुखाशी नातं जोडावं, म्हणून काय करा, जो सुखाचा आगर आहे अशा परमात्म्याशी तुम्ही मैत्री करा. सुखाचे आगर वेदाचे जे सार, साधूचे माहेर आनंदाचे. अरे साधू जिथं जायला आनंदानं तयार होतात,
प्रामाणिकपणे सांगा माता भगिनी, तुम्हाला माहेराला जायला आवडतंय का आवडत नाही? बोला बरं. माहेरी जायला अशी बाई नसेल महाराज, आता जरी चल म्हणलं इकडच्या इकडे निघायला तयार आहे. माहेर कोणाला आवडत नाही? का आवडू नाही महाराज? ज्या माहेरामध्ये आपल्याला लहानाचं मोठं केलंय, ज्या माहेरामध्ये आईसारखं तत्व आहे, बापासारखं तत्व आहे, एवढा पाठीराखा भाऊ आहे, त्या माहेरात जायला कोणाला आवडत नाही? जसं माहेरात गेल्यानंतर सासर आणि माहेरमध्ये एक फरक आहे बरं, सांगतो ऐका. जिथं उशिरा झोपून लवकर उठावं लागतंय त्याला सासर म्हणा, कळतंय? उशिरा झोपून सगळेच झाल्यावर जेवायचं, आवरायचं, भांडे गिंडे, सकाळच्या भाजीची तयारी, सगळेच्या एक झोपा होता तवा हिनं अंग टाकते अंथरुणावर. जिथं उशिरा झोपून लवकर उठावं लागते त्याला सासर म्हणा, आणि जिथं लवकर झोपून उशिरा उठलं तरी चालते त्याला माहेर म्हणा. भगवान शिव हे सगळ्या साधकांचं, साधूंचं माहेर आहे. तिथं लवकर झोपून उशिरा उठलं तरी चालते. म्हणून सुखाचे आगर, वेदाचे जे सार, साधूचे माहेर आनंदाचे, आनंदाचा कंद, दयेचा सागर, चातकाधार मेघ जैसा. अरे जो परमात्मा ह्या सगळ्या आनंदाचं कंद म्हणजे मूळ आहे, या जगताचं जर मूळ तत्वज्ञान कुठून असेल तर ते भगवान शिवशंकरापासून आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा भगवान शिव हे वारकरी संप्रदायाच्याही ज्ञानाचं स्रोत आहे, उगम स्रोत आहे. या जगताची निर्मितीच त्या परमात्म्यापासून आहे. तो आनंदाचा कंद आहे, आनंदाचं मूळ आहे. आणि जसं चातक पक्षी आपल्या त्या पावसाच्या पाण्यावरच आपलं जीवन जगतो, त्याचाच त्याला जसा आधार वाटतो, तसं या साधकाला या जडाचा, जीवाचा कसलाही आधार लाभत नाही. आपल्याला खरा आधारच कोणाचा लागतो तर तो परमात्म्याचा लागतो. म्हणून आपण काय करावं? त्याच्याशी मैत्री करावी. शंकर उमाई एकदा हात वर करा, एकदा सगळेच, अगदी ग्राउंडचे सुद्धा करा, सगळे सरळ करा, सरळ सरळ सरळ. म्हाताऱ्या माणसांना आग्रह नाही, ज्यांचं वय झालं त्यांनी त्यांच्या प्रमाणे करा, त्यांना मी आग्रह करत नाही, पण ज्यांना शक्य आहे सरळ हात वर. तुले ले शिव का नाम भजले शंकर सांबा, तुले ले शिव का नाम भजले शंकर सांबा, तुले ले शिव का नाम भजले शंकर सांबा, तुले ले शिव का नाम भजले शंकर सांबा. हा शिव सांबा, शिव सांबा, शिव सांबा, शिव
नामकीर्तनाची वेळ झाली. थोडं पंक्ती असल्यामुळं उशिरा सुरू झाल्यामुळं आपण 20 मिनिट लांबवलं होतं. एकाच मिनिटाचा माझ्या अंतकरणातला भाव आहे. मधली चाल आपण माता भगिनीची माफी मागून आपण शेवटी घेऊ. एक चाल 2 चाली घेऊ आपण शेवटी. या विश्वामध्ये भय नाही असा माणूस नाही आपण बघितला. सगळ्या जीवाला भय आहे. पण हे जर भय असेल तर भययुक्त माणूस रणांगणामध्ये विजय मिळू शकत नाही. मानवाचा दानव होणं हा आमचा पराभव आहे. मानवाचा महामानव होणं हा एक वैश्विक चमत्कार आहे. आणि मानवाचा माणूस होणं हा आमचा खरा विजय आहे. पण दुर्दैवानं आम्ही विजयासाठी प्रयत्न करतो, पण सगळ्याच्याच गळ्यामध्ये विजयाची माळ पडत नाही. एक बाबा शेताकडे गेले सकाळी सकाळी. नेमके उन्हाळ्याचे दिवस होते. आंब्याला तोरण आलं होतं, मोहर आलता मोहर. त्या बाबांनी लगेच खिशातला मोबाईल काढला, आपल्या मुलीच्या सासऱ्याला फोन केला, भाऊजी शरणात. समोरचे भाऊजी शरणात म्हणाले, पण समोरच्याला आश्चर्य वाटलं, एवढ्या सकाळी फोन का आला? ह्या झाडाखालच्या मालकानं सांगितलं, एक काम करा, मी आता शेतात आहे, आंब्याला भरपूर झाडं लागलेत, आंब्याला भरपूर मोहर लागलाय आपल्या झाडाला, तुम्ही काय करा, ह्या वर्षी भरपूर आंबे लागणार आहेत, तुम्ही सहकुटुंब सहपरिवार ह्या वर्षी आंबे खायला या. समोरचे भाऊजी आरळीच्या लोकांसारखे हुशार होते. त्यांनी म्हणले, ठीक आहे, तुमचं आमंत्रण घेऊ हो, पण काय, पण शब्द आला की अगोदरच्या शब्दाची किंमत होते, नंतरच्या शब्दाला वाढते. बघा तुम्ही, काही काही वट्ट्यावर बसतात बघा गावात. एका मुलाच्या घरी सोयरिकीला माणसं आले, चर्चा सुरू झाली, सगळं चहा पाणी झालं, त्याच्यात ते दोघं शाने उग बाहेर निघाले, उग सहचक्कर मारावून बाहेर आले. वट्ट्यावर दोघं चौघं बसले होते, चेहरा ओळखीचा होता. हे बसलेलं त्यांना बघितले, शरणात. आता ह्याला एवढंच पाहिजे होतं, ह्या सोयरीला शरणात घातले. कुणीकड? त्या पाटलाच्या घरी आलो. हो, कस काय? त्यांच्या भावाच्या मुलाला मुलगी द्यावा म्हणाले. बरं बरं, कोणाची? आमच्या गावातली भाऊकीची आहे. बरं बरं बरं. आता हे विचारू लागले त्या वट्यावर बसल्या त्या लोकांना, कसा आहे होते मुलगा? आता हे बसलेले, मुलाला काय बघायचं आहे? एक नंबर मुलगा आहे. बरं बरं बरं. शिक्षण? अहो शिकायला काय कमी आहे, आमच्या गावात त्याच्या एवढं शिकलेलं लेकरूच नाही. बरं, शेती गीती, त्याच्या शेतीला काय बघायचं आहे? नंबर 1 काळी जमीन आहे. बरं, बाकी बाकी काहीच बघायचं नाही, ट्रॅक्टर आहे, गाड्या आहे, देणं घेणं सगळं 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 आहे. पण इतका वेळ सगळं सांगलं आणि शेवटी पण म्हणलं. किती हुशार होतो सोयरा. पण काय? काय नाही हो, सगळं बरं आहे, पण काय? आता पण म्हणलं की मागचं सगळं सांगलेलं गेलं, आता पुढच्याला किंमत येते. पण काय? पण काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. पण एकदा 4-4:30 हे बिलोलीला गेलं, जमली असेल सोयरिकेची, पण आला की अगोदरचं सगळं मातीत गेलं, पुढच्या ह्याला किंमत येते. तसं ते विचारायले पाहुणे तिकडचे, अहो ठीक आहे, तुमचं आमंत्रण स्वीकारलं, पण काय? नाही म्हणाले, तुमच्या आंब्याला एवढा मोहर आलाय, मान्य आहे, दिसतंय आंबे तुम्ही म्हणताय, पण आमची एक शंका आहे, हे जेवढा मोहर दिसतंय, जेवढं तोरण दिसतंय, ते सगळा मोहर, ते सगळे लागलेले तुमचे तोरण, सगळे पिकलेले आंब्यामध्ये परावर्तित होतीत कशावरून? एक वादळ येऊ द्या, एक वादळ महाराज, अर्धा मोहर गळून पडतो. एवढा मंडप भरलाय ना, 29 वर्ष आहेत ना आपल्या सप्त्याला. प्रामाणिकपणे सांगा, आपण सगळेच भक्तीच्या मार्गाला लागलोत. आतापासून नाही, राष्ट्रसंतांनी जेव्हा जागा केलंय तेव्हापासून लागलोत. पण प्रामाणिकपणे सांगा, आपण एवढे जरी भक्ती करताना दिसत असलो तरी सगळ्यांचीच भक्ती साध्यापर्यंत जाईल ह्याची खात्री नाही. कारण एक वादळ येऊ दे, आपण गळून पडतो. अर्ध वादळ आलं, अर्धा मोहर गळाला, उरलं अर्ध तरी कुठं टिकल महाराज. शेजारी पाजारी त्याच्यावर लय नितांत प्रेम करतात, ते 10% संपवले. येणारा जाणारा वाटसरू दगड मारून त्यांनी 10% संपवले. उरले 30%. उरलेले 30% ह्यानं पाडलं, बैलगाडीत टाकलं, घरी नेलं, छान आडी कुडी करून त्याला मध्ये पिकू घातलं. आता एवढ्या प्रयत्नानं आडीत नेऊन कुडीत नेऊन ठेवल्यावर तिथं तरी सगळे पिकतात की काय काय तिथं जाऊन नाचतात. ह्याचा अर्थ साध्याच्या प्राप्तीकरिता आपण सगळेच निघालोत. माऊली फार गोडवण करतात, आस्थेची या महापुरी रिघताती कोटीवरी, परिप्राप्तीची ये पैल तिरी विपाईला रिघे. अरे साध्याच्या प्राप्तीकरिता सगळेच निघालेत. सगळेच नाही क्लास 1 ऑफिसर होत, सगळेच नाही आमच्या ज्ञानेश्वर विभूतीसारखे मृदंगवादक होत,
सगळेच आमच्या गुरुजीसारखे गायक, आमच्या पाटलांसारखे ह्या लेकरांसारखे गायक होत नाही. आपल्या गावात अजून एक अमोल लाकडे नावाचं एक रत्न सध्या फिरतंय. आता त्यांचे बाबा आहेत, आई आहे. मला सगळ्यांबद्दल आदर आहे तुमच्या गावातला. परमादरणीय नागनाथरावजी पाटील आहेत. तुमचं नाव काय? वैजनाथरावजी पाटील आहेत. आरळीची भजनी मंडळ महाराज आपल्या परिसरामधली सगळ्यात चांगली भजनी मंडळ. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मला सगळ्यांचे नाव घेतले. गुरुजी ना, शेवटी गुरुजी आहेत. अजून आपले 2-3 माणसं आता मला दिसत नाहीत. आदरणीय पाटील ना, संस्था चालक पाटील, हज्जा पाटील. परवा तुम्ही सुजलेगावला होत्या गेल्या वर्षी माझ्या कीर्तनाला. पाटील आहेत. ही सगळीच जुनी जाणती मंडळी. अजून पाटील होते इथं बसले, आता कुठे गेली? ही सगळी जुनी जाणती मंडळी. ही आपल्या गावचं वैभव आहे. मला सगळ्यांचीच नावं घेऊन पुन्हा पुन्हा सगळ्यांची नावं घेणे वेळ अभाव शक्य नाही. पण ह्या गावनं ही जी भजनाची परंपरा राखली. वंदनीय उमाटे गुरुजींना आवडणारं गाव आरळी आहे. आदरणीय महादेवप्पा स्वामी यांना आवडणारं भजनाचं गाव आरळी आहे. आपल्या गावाने ही सगळी परंपरा अत्यंत श्रद्धेनं निष्ठेनं जोपासली. सगळेच्या साध्यापर्यंत जात नाहीत आणि जो साध्यापर्यंत गेला त्याचं कारण सांगितलंय. जो या भगवान शिवशंकराशी परमात्म्याशी सख्य भावानं जोडल्या गेला त्याला या जीवनामध्ये भय नाही. महाराज, हे जे सैनिक आज देशाच्या सीमेवर राहून जे आपलं रक्षण करतात त्यांच्या जीवनातलं भय संपलंय. निर्भय होऊन रक्षण करतात. आता आपल्याला घराला जायचं झालं तर बॅटरी लावावी लागते मोबाईलची. एवढं आपल्यात भय बसलंय. मला पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, दिवसामधून किमान एकदा तरी त्या सैनिकांचं स्मरण करा. जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बान. अरे ते आज आपले लेकरं बाळ सोडून सीमेवर आहेत म्हणून आज आपण लेकरा बाळांमध्ये सुरक्षित आहोत. ते आपले मायबाप सोडून तिथं रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या देशाचं रक्षण करतात म्हणून आज आपण आपल्या मायबापामध्ये सुरक्षित आहोत. अरे ते तिथं आपलं सगळं तरणी ताटी बायको लेकरं सोडून तिथं देशाच्या सीमेवर रक्षण करतात म्हणून आपण हा भजनाचा आनंद घेऊ शकतो. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा माझ्या शैनजवानासाठी. आणि त्यांनी हे कधी रक्षण करू शकतात? ज्या वेळेस त्यांच्या चित्तातलं भय हरवतंय आणि ते निर्भय होतात. आपल्यालाही जर समजा साध्याची प्राप्ती करायची असेल, जीवशिव ऐक्य करायचे असेल, परमार्थ असो अथवा प्रपंच असो, या दोन्ही क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल तर आपल्याला निर्भय व्हावं लागेल. भय सोडून द्यावं लागेल आणि आपलं भय तेव्हाच नाहीसं होतंय.
प्रभू अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की महादेव म्हणे नाही भव भय, एकदा भगवान शिवशंकराशी मैत्री केली, त्याला आपलंसं केलं की आता जगतामध्ये भय उरत नाही आणि कोंदले सबाह्य शिवरूप, बाह्य आणि अंतर्गत सर्वार्थानं आपल्याला सगळ्यांमध्ये परमात्मा तत्व भरून उरलेलं आहे अशी आपली दृष्टी गोचर होते. मग जे जे दिसे दृष्टी पुढे ते ते अवघे शिवरूप गाढे, ऐसी या संतांची हुडे निर्भय हिंडो. सगळ्यांच्या जीवनामध्ये निर्भयता प्राप्त हो, अशी निर्भयता प्राप्त व्हायची असेल तर आपल्याला भगवान केदारेश्वराशी मैत्री जोडावी लागेल. म्हणून नगदुहितेचा पती मित्र जोडू, कळी काळाचा पाडू काय आम्हा. एकदा त्याच्याशी मैत्री केली, आता आपल्याला जगामध्ये भय उरणार नाही. असं आपल्या सगळ्यांचं जीवन निर्भय व्हावं, तशी निर्भय होण्याची सद्बुद्धी अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान केदारेश्वर आपणा सर्वांना देव अशी मंगलमय प्रार्थना करतो. खर तर मला या ठिकाणी बोलवलात, नामसंकीर्तनाची संधी दिलात, त्याबद्दल सप्ताह समिती संयोजन समिती ग्रामस्थ आरळी आपणा सर्वांचे मी मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी जे जे कोणी सेवा करत आहेत, प्रत्येक सेवा, प्रत्यक्ष झाडून काढणं, सतरंजा टाकणं, अन्नदान करणं, नामसंकीर्तन करणं, विना घेणं, हे पताका लावणं, ह्या सगळ्या सेवाधारकांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेली माझी आजची ही सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान केदारेश्वराच्या चरणी समर्पित करतो. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, माऊली माऊली, गुरुराज माऊली, माऊली माऊली, गुरुराज माऊली, माऊली गुरुराज माऊली, माऊली माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज